नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे मराठी शाळा या युट्यूब चॅनल मध्ये. चला तर पाहूया 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त 10 ओळीचे सोपे आणि सुंदर भाषण, जेणेकरून आपले चिमुकले व्यासपीठ गाजवून देतील. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, लाईक आणि शेअर जरूर करा. चला तर भाषणाला सुरुवात करूया. सत्य आणि अहिंसा हाच माझा धर्म आहे. सत्य आणि अहिंसा हाच माझा धर्म आहे. सत्य हा माझा देव आहे आणि अहिंसा ही त्या देवाची आराधना आहे. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय गुरुजन वर्ग आणि उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 2 ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधीजींची जयंती. या निमित्त आपण इथे जमलेलो आहोत. या निमित्त मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. महात्मा गांधीजी हे भारतातील प्रमुख स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक स्वातंत्र्य सैनिक व राजकीय नेते होते. महात्मा गांधीजींचा जन्म गुजरातमध्ये पोरबंदर येथे झाला. 2 ऑक्टोबर 1869 रोजी गांधीजींचा जन्म झाला. महात्मा गांधीजींचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे. त्यांच्या आईचे नाव पुतळाबाई व त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी असे होते. महात्मा गांधीजी यांनी आपले प्राथमिक शिक्षण पोरबंदर येथे तर माध्यमिक शिक्षण राजकोट येथे पूर्ण केले. महात्मा गांधीजींचा विवाह 13व्या वर्षी कस्तुरबा गांधी यांच्याशी झाला. महात्मा गांधीजींनी वकिलीचे शिक्षण इंग्लंडमधून पूर्ण केले, तर गांधीजींनी अहिंसा आणि सत्याच्या मार्गाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वाची भूमिका निभावली. गांधीजींचा विश्वास होता की प्रत्येक व्यक्तीमध्ये परिवर्तन घडवण्याची शक्ती आहे. महात्मा गांधीजी हे स्वदेशीचे पुरस्कर्ते व अहिंसावादी होते. महात्मा गांधीजी यांचा मृत्यू 30 जानेवारी 1948 रोजी झाला. गांधी जयंती साजरी करताना आपण त्यांच्या तत्वांचा आदर करणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रेरणादायी विचारामुळेच आपली एकत्रित शक्ती वाढेल, असे गांधीजींचे विचार होते. चला तर महात्मा गांधीजींना आपण विनम्र अभिवादन करूया. धन्यवाद. मित्रांनो, हे भाषण आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब सुद्धा करा.